नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूया दोन प्रकारच्या डाळी आणि भरपूर भाज्या वापरून एकदम नवीन रेसिपी। आतून मस्त जाळीदार आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे। टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा बनवू शकता। तर प्रोटीन युक्त ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूयात। तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी मसूरची डाळ घेतलेली आहे, त्याच वाटीने 1 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। हे दोन्हीही 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलं। हे बुडतील इतपत यामध्ये पाणी घेतलं। रात्रभर या डाळी भिजवून घेतलेल्या आहेत। रात्रभर भिजत ठेवायचं नसेल तर फक्त 2 तास सुद्धा भिजवून घेऊ शकता। हे पहा, डाळी अशा मऊ व्हायला हव्यात। यातलं पाणी काढून या डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या। अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। पाणी जास्त वापरायचं नाही, थोड्याच पाण्यामध्ये ही पेस्ट करून घ्यायची। आता यामध्ये त्याच वाटीने 1 वाटी रवा घातला। रवा वापरल्यामुळे याला बाइंडिंग खूप छान येतं आणि तेलामध्ये परतल्यानंतर वरचा लेयर सुद्धा मस्त कुरकुरीत बनतो। 3 ते 4 चमचे दही सुद्धा यामध्ये घातलेलं आहे। आता ह्या सगळ्याची एकत्र पेस्ट करून घेतली। तर हे पहा, इतकं याला आपण दाटसर ठेवायचं, यापेक्षा पातळ करायचं नाही। एका मोठ्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं। आता हे 10 मिनिटे आपल्याला भिजत ठेवायचं आहे। या वेळेमध्ये यातला रवा सुद्धा चांगला फुलला जाईल आणि तोपर्यंत आपण भाज्यांची तयारी करूयात। तर एका पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम केलेलं आहे। यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतले। यामध्ये एक लहान आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला। यासाठी भाज्या सगळ्या बारीक चिरूनच घ्यायच्या। कांदा थोडा वेळच आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांद्याचा रंग हलकासा आता बदललेला आहे। आता यामध्ये 3 ते 4 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी किसून घेतलेलं गाजर आणि एक लहान आकाराचं बारीक चिरून घेतलेलं टोमॅटो घातलं। मीडियम फ्लेमवरती सतत हलवत फक्त 1 मिनिटभरच हे परतून घ्यायचं आहे। या भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या नाहीत, फक्त तेलावरती थोडा वेळ परतून घ्यायच्यात। गॅस बंद केलेला आहे। आता या सगळ्या भाज्या या बॅटरमध्ये काढून घेतल्या। यामध्येच अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलं। चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता या भाज्या कच्च्या आपण वापरलेल्या नाहीत, थोड्याशा तेलावरती परतून घेतलेल्या आहेत, त्यामुळे चवीला सुद्धा हे खूप छान लागतं, मस्त खमंग बनतं। तर हे पहा, साधारण याची कन्सिस्टन्सी पाहू शकता, असंच दाटसर ठेवायचं। आता यामध्ये फक्त पाव चमचा बेकिंग सोडा वापरलेला आहे, याऐवजी इनो फ्रूट सॉल्ट वापरू शकता। थोडासा सोडा किंवा इनो वापरल्यामुळे हे आतून सुद्धा मस्त जाळीदार बनेल। पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं, बॅटर आपलं तयार आहे। आता ही रेसिपी बनवण्यासाठी छोटासा पॅन लागणार आहे। असा पॅन नसेल तर तडका पॅन तर सगळ्यांच्याच घरी असतो, तो सुद्धा वापरू शकता किंवा आपल्या साध्या कढईमध्ये सुद्धा बनवू शकता। 1 चमचाभर यामध्ये तेल घेतलं, थोडेसे तीळ पसरवून घेतले। आता 1 ते 2 पळी हे बॅटर यावरती काढून घेतलं, व्यवस्थित कडेपर्यंत पसरून घेतलं। पुन्हा यावरती थोडेसे तीळ टाकले, थोडंसं चिली फ्लेक्स सुद्धा यावरती मी पसरलेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून मंद आचेवरच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटे एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची। तर हे पहा, वरची बाजू थोडीशी सुकायला सुरुवात झालेली आहे, हलकंसं हे फ्लफी बनलेलं आहे। आता लगेचच हे पलटून घेऊयात। दोन्ही बाजू चांगल्या कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा यामध्ये तेल घातलं। तेल थोडंसं गरम झाल्यानंतर लगेचच हे पलटून घेतलं। 2 ते 3 मिनिटे मंद आचेवरच दुसरी बाजू सुद्धा चांगली भाजून घ्यायची। तर हे पहा, याला मस्त रंग सुद्धा आलेला आहे आणि तेल वापरल्यामुळे वरचा लेअर सुद्धा मस्त कुरकुरीत झालेला आहे। मुलांच्या टिफिनसाठी जर बनवणार असाल तर तेलाऐवजी तूप सुद्धा वापरू शकता। तर हे पहा, दोन्ही बाजू अगदी मस्त भाजून झालेल्या आहेत, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। मंद आचेवरच हे भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जातं। तडका पॅन किंवा आपल्या साध्या कढईमध्ये सुद्धा याच पद्धतीने बनवू शकता। एखाद्या जाळ्यावरती काढून घ्यायचं म्हणजे पटकन थंड होतं। मिरचीचं प्रमाण मुलांच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मुलांच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये वापरू शकता। यामध्ये डाळी सुद्धा आहेत, भाज्या सुद्धा आहेत, परिपूर्ण अशी टिफिन रेसिपी बनवून तयार होईल। सकाळच्या टिफिनसाठी ही रेसिपी बनवायची असेल तर आदल्या रात्रीच डाळी भिजत ठेवू शकता। नाश्त्यासाठी बनवणार असाल तर 1 ते 2 तास अगोदर डाळी भिजवून घेतल्या तरी सुद्धा चालेल। कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत हे मुलांना खायला देऊ शकता। चवीला अतिशय खमंग बनतात, आतून सुद्धा मस्त जाळीदार बनतात। महत्त्वाचं म्हणजे एक जरी खाल्ला ना तर पोट भरल्यासारखं वाटतं, कारण यामध्ये डाळी आहेत, भरपूर भाज्या आहेत आणि हे पहा, आतून सुद्धा मस्त हे जाळीदार बनलेलं आहे। तर ही पौष्टिक रेसिपी नक्की बनवून पहा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।